इथं कशाला बोलवलंय मला? अगं मी माझं स्वयंवर करायचं ठरवलंय. काय स्वयंवर? सगळ्यांना बोलवले, येतील ते आता. आणि तसं बी त्या बाबूलालची किती हिंमत वाढलेली माहिती आहे तुला? उगं चांगलं देण्यापेक्षा काहीतरी फायनल केलेलं बरं. आणि तसं बी त्याला शहाणे समजतात सगळे स्वतःला. तुला मोठा घोटाळा केला ग. असं दे ग, कळ आता त्यांच्यात कोण हुशार आहे ते. तू ना त्या चिकण्याला होकार देऊन ना डायरेक्ट फायनल करून टाक ना सगळं. त्याला पण बोलवले आता, बघू तो किती हुशार आहे. आणि तसे इथे सगळेच लई छाने समजतात ना स्वतःला. मग कळलं चिकण्या पण किती हुशार आहे ते चिकण्याचं गुणगान गात असते. ते बघ 100 वर्ष आयुष्य आला चिकण्या. ये चिकण्या ये इकडे. चिकण्या तिथेच बस. काय सविता, कशासाठी बोलवलं आम्हाला? काय नाही, कळलंच. सगळ्यांनाच बोलवलंय मी. बघ मने आला. होय ग, तर मनासोबत कोण आहे ग दुसरं? मला नाही माहिती बाई. अरे बाबूलाल, एवढा उशीर का आलाय तू? मुन्ना झुंड तो सुअर आते शेर अकेला आता है. कुठे शेर? हे कोण? मग 2 आले. ए चिकने मान्याला पुढे कुणी बसवलं? काय माहिती कोणी बसवले. ए चल हो मागे. गप्प आहे तू. ए काय माजला का तू? असा दिल ना एक झनाटा. हो मागे. गप्प आहे. तू काय प्रसादाला आला काय? हो माग. खायचा का तुला? का तुला काय कमी पडलं का? रे हे हा? अरे उठ ना. भांडू नका, शांत बसा. करायचं चालू कर. तर इथं जमलेल्या सगळ्या लवर्स मंडळींनो, तुम्हाला तर माहीतच आहे आज सविताच्या पाठीमाग लागले जेवढे आहेत तेवढ्यांना इथं बोलून घेतलंय. तर त्यातले काही नमुने आहेत. 1 2 3 4. मी 6 नंबर. ए पण आहे का? हे तुझं काय रे? काय म्हणजे काय? नाही मी 6 नंबर. अरे 5वा नाही तर 6वा कुठून आला तू? हो तसं काय नाही बरं का. 6च्या आधी 5 कचा असेल मला काय घेणं देणं नाही. मी 6 नंबर म्हणजे 6 नंबर. ए तसंच असतंय. तू गप्प बस. गप्प बसा. इथं 5 जणांची निवड नाही करणार कोण. इथं फक्त निरकून पारकून फक्त एकाचीच निवड केली जाईल. नाही मग थांबायचं. चला बस. हो, चला चला तुम्ही नाही अरे चालू. निरकून पारकून फक्त एकाचीच निवड केली जाईल. आणि हा तुम्ही सगळे तयार आहात ना? सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायच्यात. हो बरं झालं होतं. तर तुम्ही सगळे इथे आलात, मला खूप बरं वाटलं. नाही तर तुम्ही लोकांनी मला सळो की पळ करून सोडलं होतं. आज हा मागं लागतोय, उद्या हा मागं लागतोय आणि परवा तर तिसराच येतोय. तसं तर तुमच्यापैकी एकही लायकीचं नाही बरं का माझ्या. पण कसं आहे, मला आधी बरेच अनुभव आलेत ना, म्हणून त्यातल्या त्यात एक पण माझ्या काही अटी आहेत. पहिली अट म्हणजे मी तुमच्यापैकी एकाचीच निवड करेन आणि दुसरी अट म्हणजे मी ज्याची निवड केली त्याच्यासोबत कोणी भांडायचं नाही. तिसरी अट म्हणजे मी ज्याची निवड केली त्यानेच फक्त माझ्या पाठीमागे लागायचं, बाकीच्यांनी लागायचं नाही. आणि चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची अट, मी ज्याची निवड केली त्याच्यासोबत मी राहीन याची काही गॅरंटी नाही. त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचा स्वभाव मला नाही पटला तर मी त्याला सोडून देणार.
आता परत स्वयंवर काय नाही नाही, आता बापू सांगतील तिथे लग्न. राहिला तिच्या पाठीमागे लागण्यापेक्षा तिच्या बापाच्या पाठीमागे लागलो असतो ना आपण. ए चिकने तू ग बस र. ए बाई, झालं का तुझं आता नियम अटी सांगून? विचार आता प्रश्न. जाऊ दे ग, माझा मूड खराब झाला आता. आता तुम्ही सगळ्यांनी मला हसवा. ऐ तुला असं आम्ही कसं जोकर आहे का? मला हसवण्यासाठी तुम्ही काय करू शकता हाच तुमचा प्रश्न. मी पहिला. ए चिलटा बस खाली. ए बाबूलाल मध्ये पडू का? मध्ये ना तो असा दिल ना जरा का कळत मध्ये पडेल काय होईल. बस खाली. अरे मी मोठा आहे का ना, पहिला मान माझा. बस खाली. ए बस आहे खाली पटकन. यस खाली बघू तरी काय सविता. करते. काय करणार आहे बाबूलाल तू? काय करणार आता बघच तू. याच्या मामाला याच्या मामा ए बाबूलाल काय ते माकडाकडे अवतार केलं रे तू? डोके फरक आहे तुझे. ए आकाडे का मी कोण आहे मग? आदिवासी आहे ना. माहिती की आम्हाला आदिवासी कशाला सांगायला सांगते. याच्या मामा याच्या लक्षा ए, तुझं कोण खाली? याच्या मामा 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 याच्या मामा लय चालले रे खाज्यात राहायला खायच्या. याच्या मामा हिची म्हणजे खाली बस. हिची मामा बस खाली तिथं. याच्या मामा हिची दिले मामा मला मामा सांगा आला. बस खाली तू बे. हिच्या मामा हिच्या मामाला हे मामाला मामाला ए, माहिती ए सांगायला का बसाय. हिच्या माझी ए, हिच्या मामा मामाला मामा हिच्या मामीची हिच्या माझी बस काय येऊ. बस खाली. ए, तुम्ही बस खाली. सांगितलं म्हणून मला काय येऊ. खाली बस. मार. ए, सविता आता माझा नंबर आहे. ए मान्या, तू काय करणार आता? आता बघ मी काय करतोय आता. सविता सवे काय करताय इथं? ए पोरीनो काय करताय इथे रानात? ए सपने काय लावलं तू? बापू माझं काय नाही, इथं सवीला नवरा शोधत होतो. काय सवीला नवरा हुडकत होतो. त्या टरमळ्यांच्यातला नवरा पाहिजे का तुला? त्यांना कमवायची अक्कल नाही, त्यांच्याबरोबर लग्न करते. मला बोलायचं, मी लग्न लावून दिलं असतं. मी बाप आहे ना तुझा. अरे तुझा ड्रेस कुणाचा तू? कोळसावाल्याचा? नाही लाकडवाल्याचा आहे. काय तुझ्या कलरवरनं मला वाटतं. कलरवर बोलला होय. हां बाबा काही माझा किती गोरा आहे. भावाच्या तुझ्यात काय फरक आहे? मावशीचा पोरगा आहे माझ्या. काय करतो काय तू? गावात फिरतो आपलं. काय तुला वळू सोडलाय का देवाला? देवाला नाही गावात. ए ए निळा शर्ट काय चाललंय रे तुझं? बापू मला नाही ओळखलं. कोण तू? मी बाबूलाल. बाबूलाल मी.
उचला. बाबूलाल मला ओळखलं नाही रे. हे बघा अरे बाब्या, तू तर माझ्या वर्गातला. तुझं वय काय आणि तू करतोय काय? बापा आता तुम्हीच विचार करा. तुमचं लग्न झालं, तुम्हाला ही पोरगी झाली, तरी माझं अजून लगीन नाही. तेवढं बघितलं हा? हा, लग्न. ए माकडानो, तुमचं काय रे इथं? काय गाव जेवण आहे का इथं? मला आला इथनं हो मामा, माझं वय अजून लग्नाचं. लग्नाचं. अरे तुझं वय काय, तुझं वजन काय? अर्धा किलो वजन आहे का रे? बस म्हणजे काय करायचंय माकडानो, खेकडानं लावा दे घरी. ओटा मामा, लय होत तुमचं आता. लय ओटा. काय यांच्या नादी लागतंय? चला घरी. चल सपने.